आणि आज हरिदिनी आहे बघा, काय सुयोग आला हरिदिनी असून कार्तिकी वारी आहे आणि बघा वारकरी या ठिकाणी मोठ्या आनंदामध्ये प्रदक्षिणा करत आहेत. कोण्या गावचे वारकरी आहेत दादा आपण आणि कुठला जिल्हा तालुका सर्व काही सांगा आम्हाला. आम्ही गाव सुडकोली, तालुका अलिबाग, जिल्हा रायगड. बरं. आणि किती भक्त आहेत आपल्या दिंडीमध्ये? आमचे सर 125 आहेत. बरं. आणि जाणे येण्याची व्यवस्था काय आहे? आम्ही स्वतःच आमची स्वतःची ह्यानी करतो, म्हणजे बसने येतो बसने जातो असं येण्याचं आम्ही स्वतःच हे करतो नियोजन. महिला किती येतात? महिला सरासरी 50 महिला आहेत, 75 पुरुष आहेत. आणि तुमचा काही मठ वगैरे आहे का जागा? तुमचा निवारा काय राहण्यासाठी? इथे आता आम्ही आगरी धर्मशाळेमध्ये राहतो इथं आल्यानंतर. म्हणजे किराव्यानं राहता? तुम्हाला इकडे 65 एकर उपलब्ध आहे बघा देवस्थानची जागा, तर त्याच्यामध्ये जागा मिळत नाही का तुम्हाला? चंद्रभागाच्या तीराला 65 एकर जमीन आहे वारकऱ्यासाठी भक्त निवास. माहिती नाही आम्हाला, त्याच्यामुळे आम्ही तिथे गेलेलो नाही. बघू शकता आपण बऱ्याचशा वारकऱ्याला आतापर्यंत 65 एकर जमीन असून उपलब्ध असून पण त्याची कल्पना नाही. देवस्थान ट्रस्टने ते असा एखादा बोर्ड लावायला पाहिजे की बुवा ज्यांना कोणाला निवारा नाही त्यांना भाडं देण्याची गरज नाही. त्या 65 एकरामध्ये आपण राहू शकता. आणि तुम्ही दिंडीमध्ये चालता का? वाटचालीमध्ये चालतो, माऊलीच्या दिंडीमध्ये चालतो सोबत. कोण्या दिंडीमध्ये? माऊलींच्या सोबत दिंडीमध्ये चालतो. माऊली सोहळ्यामध्ये चालता का? किती भक्त मंडळी आहेत बरं तुमच्या सोबत सोहळ्यात चालत असताना? सोहळ्यात चालत असताना किती भक्ती मंडळी आहे तुमच्या सोबत? 125 असतात. 125 असता का? म्हणजे अजून दिंडीला नंबर वगैरे काय मिळाला का? नाही मिळाला. नंबर नाही मिळाला. किती वर्षाची परंपरा आहे दिंडीची? आता 20-21 वर्ष झाली तरी. बरं. इनेकरी सोबत चालतो दिंडीच्या सोबत. आणि प्रतिवारीला चालतो का? नाही चालत. प्रतिवारीला नाही चालत. नंबरच नाही मिळाला. नंबर नाही मिळाला. तुम्ही संस्थानकडे ट्रस्टाला मागणी केली का आळंदीला नंबराची? नाही. मिळाल नंबर मिळाल, काय हरकत नाहीये. आणि काही अनुदान मिळतं का आपल्या दिंडीला शासनाकडून? नाही. जसं इतर दिंडाला मिळतं तसं नाही मिळत. धन्यवाद. असो, तुकोबरायच्या व्यक्तीप्रमाणे यांनी कोणतीच मागणी केली नाही, कारण माघावयाचे असं पाहे मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. हे बघा सरकार खूप छान आहे, वारकऱ्याला सुख सुविधा देऊ शकतं, पण बाळ रडलं तर आई पाजेल ना, नाही का? आणि बाळ जर नाहीच रडलं तर आईला पाजण्याचा काही विषय येऊ शकत नाहीये. बरोबर. तसं तुम्ही मागणी करायला पाहिजे. आणि जागा तुम्हाला भाडं देऊन राहायची गरज नाही, 65 एकरामध्ये जागा उपलब्ध आहे. बरं, तुमचे काही अनुभव सांगा दादा चालत असताना वाटचालीत दिंडीमध्ये. आम्ही खरं सांगायला गेलो तर आम्ही नवीनच आहोत, म्हणजे नवीन म्हणजे अशा दिंडीमध्ये चालायला नवीन. आता आम्हाला एक कोणत्या आपल्या सकाळी काकडाचा हे जे अभंग चालतात ना, ते आम्हाला ते मात्र आम्हाला थोडस नाही येत. म्हणजे आम्ही ते पाठांतरच केलेलं नाही. पाठ नाही. पाठ नाही, पण आम्ही पाठीमागून चालतो. बरोबर. वा, धन्यवाद दादा. तुम्ही माऊली सोहळ्यामध्ये चालता आणि रथाच्या पाठीमागे चालता, नाही का? विशेष आहे, कारण समोर चालवणं अडथळा अनेक दिंडीला आणल्यापेक्षा आपण सगळ्याच्या पाठीमागे चालणं छान आहे. आपण पांडुरंगाच्या चरणी आणि ज्ञानोबरायाच्या चरणी विनंती करू की लवकरच आपल्या दिंडीला नंबर मिळेल आणि पंढरपूरमध्ये भव्य दिव्य आपल्याला एक निवारा मिळेल. वारकऱ्याला दुसरं काय पाहिजे दादा? दुसरं काय पाहिजे आम्हाला? अन्न, वस्त्र आणि निवारा, नाही का? असो, आपल्या पवित्र वाळवंटामध्ये आपली भेट झाली आणि एक थोर वारकऱ्यांचा शिस्त काय असती, वारकरी म्हणजे काय असतं हे बघायला मिळालं. तुम्ही सर्व देवाच्या आरत्या घेतल्या, मुखोगत आहे दादा सर्व मी बघत होतो. योग्य अशा प्रकारच्या महिला असो पुरुष असो पाऊली खेळून वाळवंटामध्ये आपला आनंद व्यक्त केला. नाचती वैष्णव घाईरे एकमेका लागती. याच्या पाठीमाग पहिल्यांदा काम क्रोध लोभ सगळा हे सगळी पायटणी करावं लागते, नाही का? म्हणून काम वैरी जेथे ठाणेरी येथे सरे वारदी क्रोधाची ऐशे वैराग्य हे करी मग संकल्पाची सरे वारी. आणि संकल्प विकल्प सांडवणी त्यावेळेस तो वारकरी व्यक्ती होतो. तुम्ही वारकरी आहात. असो, माझं एक चॅनल आहे छोटूसा सज्जन महाराज या नावाने. संपूर्ण दिंडी सोहळा पाहायला मिळतो. मागच्या वर्षी माऊलीचा दिंडी सोहळा आळंदी ते पंढरपूर दाखवला. गेल्या वर्षी तुकोबारायचा दिंडी सोहळा देहू ते पंढरपूर दाखवला. शेजारती कशी होते, माऊली सकाळी किती वाजता निघण्याची वेळ, एक वारकरी या नात्याने सेवा करण्याची संधी मिळाली. सर्व सबस्क्राईब करा,
आपला सुद्धा सोहळा तुमच्या ग्रुपवर असू द्या आणि रामकृष्ण हरी तुमची थोडी वेळ घेतली दादा, कारण प्रदक्षिणाची वेळ आहे त्याबद्दल आहे कोण या ठिकाणी आम्हाला अशी जर व्यक्ती मिळाली तर आम्ही नक्कीच त्याच्यापेक्षा काहीतरी करू शकतो. म्हणजे काहीतरी करू शकतो म्हणजे याच्यामध्ये आणखी मोठा मोठा हे भाग घेणार होतो आम्ही. म्हणजे चांगले विचाराचे प्रत्येकाला हे चांगले विचार आमच्याकडे एवढे नाही, आम्हाला सुशिक्षित अशी सगळी काहीतरी आहेत आमच्याकडं, पण ते आम्ही करू शकतो एवढं नक्की आहे. धन्यवाद दादा. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. गाव देवी माते की जय. स्टॉप केलं का तुम्हाला?